बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांनो सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या तुमच्या लाडक्या YouTube प्रबोधन माध्यमाला सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करावं, ही सर्वांना नम्र विनंती। काल आपण पाहिलं असाल, कल्याण लोकसभा क्षेत्रातल्या मुंब्र्यामध्ये मराठी युवकाला कान पकडून माफी मागायला लावली आहे म्हणे। कान पकडून मराठी युवकाला, विशाल गवळी त्याचं नाव। मी तो संबंध प्रकार पाहिला। कल्याण लोकसभा क्षेत्रातल्या मुंब्र्यातला हा संबंध प्रकार पाहिला, त्याची थोडी माहिती घेतली। फळ विक्रेत्याला मराठीतून बोल हा आग्रह विशाल गवळीने केला आणि त्यानंतर मुंब्र्यामध्ये एका जमावाने म्हणजे एक एक जण येत गेला आणि त्या साऱ्या जमावाने विशाल गवळीला घेरला। विशाल गवळीने ती सारी परिस्थिती पाहिली। परिस्थिती पाहून त्या परिस्थिती पुढे नमतं घेऊन त्याने त्या क्षणापुरती तरी माफी मागितली आणि विषय संपवायचा प्रयत्न केला। तरी देखील हे माजलेले परप्रांतीय, म्हणजे विचार करा, लक्षात घ्या, इतका माज येतो कुठून? हे माजलेले परप्रांतीय म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशा प्रकारामध्ये हे माजलेले परप्रांतीय त्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले। मला नवल वाटतं, एकतर महाराष्ट्रात राहायचं, मुंबई ठाण्यात राहायचं, या मराठी संस्कृतीच्या माहेर घरात राहायचं, मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीच्या क्षेत्रामध्ये राहायचं, इथे येऊन माज दाखवायचा आणि हा माजलेला परप्रांतीय उलट त्या मराठी युवकाला घेऊन तिथे पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्यानंतर मराठी युवकाच्या विरोधातच तक्रार दाखल केली जाते। नवल ह्या गोष्टीचं वाटतं की पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून घेतली देखील जाते। नवल ह्या गोष्टीचं सर्वात जास्त वाटतं। काय कायदा लागला असेल हो? काय केलं असेल त्या मराठी युवकाने? जर समजा त्या मराठी युवकाला समजा तिथे हिंदी येतच नसेल, त्याने तो संवाद कसा साधायचा? महाराष्ट्रात तुम्ही आहात, महाराष्ट्राच्या बाहेरून तुम्ही यायचं, महाराष्ट्राच्या बाहेरून येऊन इथे मराठी माणसावर दादागिरी करायची, मराठी माणसावर आवाज चढवायचे, त्यानंतर ग्रुप करायचा, एक घोळका करायचा आणि मराठी माणसावर हात उचलण्याचा प्रकार करायचा। इतका माज या परप्रांतीयांमध्ये येतो कुठून? आणि कायदा कसला लागतो? सार्वजनिक शांततेचा भंग। सार्वजनिक शांतता भंग कोण करतंय? मराठी माणूस। हा मराठी युवक तिथे जाऊन जर त्याला फळ विक्रेत्याशी संवाद साधायचा आहे, जे काही असेल, त्याने जर सांगितलं की तू माझ्याशी मराठीमध्ये बोल, समोरच्याला समजा, उदाहरण घ्या, मी कित्येकदा सांगत असतो, समजा एखादा नौका असेल, काल परवा आला असेल बाहेरून, तो एका स्वर म्हणजे एका खालच्या स्वरात बोलू शकतो की माफ करा, माफ करिए, मुझे मराठी नहीं आ रही है, मैं मराठी नहीं समझ पा रहा हूँ, मैं अभी आया हूँ, मैं मराठी सीखने की कोशिश करूँगा और उसके बाद में मैं आपसे मराठी में कम्युनिकेशन करूँगा, मराठी में मैं आपके साथ संवाद करूँगा, लेकिन इस वक्त के लिए मुझे या मेरे साथ आप हिंदी में बात करेंगे, या अशा प्रकारची एक विनंती होऊ शकते कि आप कृपया करके मेरे साथ हिंदी में बात करेंगे, मैं बहुत जल्द मराठी सीखूंगा। मी नवीन आलेलो आहे, मी लवकरच मराठी शिकेल, पण या क्षणापुरती माझ्यासाठी तुम्ही हिंदीत तो वार्तालाप तुम्ही कराल का? तो संवाद साधाल का? नाही। हा माज आहे, माज। या परप्रांतीयांना, या बाहेरून आलेल्यांना हा माज आहे। बघा, इथे महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा सांगतो, कित्येक बाहेरच्या राज्यातले कित्येक जण, मी लाखोंमध्ये सांगेल, लाखोंमध्ये आहेत, ते बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत, पण ते इथे ज्यावेळेस ते महाराष्ट्राचे झाले, म्हणजे महाराष्ट्रात येऊन ते महाराष्ट्रीयन झालेले आहेत आणि कित्येकांना, कित्येक नव्हे, जवळपास 70 ते 80% लोकांना जवळपास चांगली शुद्ध मराठी येते। शुद्ध म्हणजे तुम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी बोलाल, तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की त्यांची मूळ मातृभाषा ही मराठी नाहीये। मी फक्त कुठल्या राज्यांचा उल्लेख करणार नाही, कुठलीही राज्य असो, अगदी दक्षिणेतली असो, उत्तरेतली असो, पूर्वेतली असो, पश्चिमेतली असो, त्यांना उत्तम मराठी येते। कित्येकदा असं होतं
त्यांची चेहरापट्टी पाहत असताना तुम्हाला जाणवतं की ही माणसं मराठी नाही, त्यामुळे आपण सुरुवातच बोलताना हिंदी भाषेत करतो. सुरुवातच आपली बघा ना, रेल्वेमध्ये तुम्ही पहा, बसेसमध्ये तुम्ही पहा, रिक्षावाल्यांशी बोलताना पहा. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, बसेसमध्ये आपण बस ड्रायव्हरशी सुद्धा आपलं माहिती आहे. ST बसेस ड्रायव्हर असतील, BST बसेस ड्रायव्हर असतील, TMT बसेस ड्रायव्हर असतील, KDMT बसेस ड्रायव्हर, सगळेच्या सगळे मराठी असतात. नियम आहे तिथे. तुम्ही पाहिलं असाल ST बसेसच्या नंबर प्लेट सुद्धा मराठीमध्ये असतात. तुम्ही पाहिलं असाल ST बसेस असतील किंवा BST या सगळ्यांच्या नंबर प्लेट सुद्धा मराठी असतात. MH हे मराठीत टाकलेलं असतात किंवा देवनागरीमध्ये टाकलेलं असतं. आता तुम्ही मला सांगा, कित्येकदा आपणच ते संभाषण हिंदीमध्ये सुरुवात करतो. कशासाठी? जर आणि पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आपल्याला जाणवतोय समोरचा नरमाईने सांगतोय की नाही येत मला माफ करा, पण मी शिकायचा प्रयत्न करेल. ती वेळ वेगळी, त्या परिस्थितीला आपण बाजूला ठेवूया. पण ज्यावेळेस मास दाखवला जातो, नाही बात करनी मुझे, नहीं सीखूंगा मैं, त्यावेळेस शिवसैनिकांनो, त्यावेळेस आपल्या शिवसेनेचा इंगा दाखवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. ज्यावेळेस माज येतो ना, माज परप्रांतीयांना ज्यावेळेस माज, कारण तुम्ही महाराष्ट्रात आलात, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप झालात, सर्व काही मान्य. एकरूप झाल्यानंतर या महाराष्ट्राचा तुम्ही भाग म्हणून स्वतःला बघा. कित्येक परप्रांतीय आज असे आहेत जे महाराष्ट्रातले स्थानिक सण, अगदी बैल पोळ्यापासून सगळे सण साजरे केले जातात. होय, मी पाहिलेत उदाहरणं, कित्येक उदाहरणं. आज कित्येक शिवसैनिक असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, यांची मूळ राज्य ही वेगळी आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी संवाद साधाल, अस्खलित मराठीमध्ये बोलतात. मला त्या शिवसैनिकांशी म्हणण्यापेक्षा त्या परप्रांतीयांशी माझा कुठलाही वाद नाही. पण त्या विशिष्ट मुठभर हाताच्या बोटावर मोजण्या इतके जे काही आहेत, टघे म्हणता येतील, ह्या टघ्यांविषयी माझा आक्षेप नक्कीच आहे आणि राहणार. हे टघे इतके माजलेत की तुम्हाला ते जाणीवपूर्वक चिथवायचा प्रयत्न करतात, जाणीवपूर्वक. आता काल विचार करा, ज्यावेळेस तो मराठी युवक तिकडची परिस्थिती पाहून त्या परिस्थितीपुढे त्याने कानाला हात लावला आणि मी माफी मागतो, ज्यावेळेस त्याने हे वक्तव्य केलं तेव्हा त्याची शूटिंग काढणं, त्याला शूटिंग घेऊन त्याची सोशल मीडियावर व्हायरल करणं, हा माज आहे. आणि हा माज येतो कुठून? या परप्रांतीयांना. विचार करा, अख्खा तो मॉब लिंचिंग सारखा प्रकार करायचा, तिथे एकत्र घोळक्याने यायचं आणि मराठी तरुणावर त्या प्रकारे ती दाबायचा प्रयत्न करायचा. त्या तरुणाला खरं तर विशेषतः मी एक आभार मानेल त्याचे, आणि त्याला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करेल. यासाठी करेल कारण त्या तरुणाने तिथेही असताना त्याने आपला स्वर खाली केला नाही. त्याने, तुम्ही पहा, काही वेळा कसं असतं, परिस्थिती पाहून थोडंसं एक पाऊल मागे यायचं असतं. ज्यावेळेस तुम्ही तिथे एकटे असता त्यावेळेस एक पाऊल मागे यायचं असतं. पण तिथे त्या तरुणाने आपला स्वर कुठेही खाली केला नव्हता. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी मला वाटतं पोलीस स्टेशनच्या आवारात मी त्यावेळेस त्याचे काही व्हिडिओज पाहिले, त्याही वेळेस त्याने सांगितलं की माझ्या जीवाला धोका आहे. शिवसेना त्या मुलाच्या पाठीशी, प्रत्येक मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. ठामपणे जिथे जिथे मराठी माणसावर, भूमिपुत्रावर अन्याय होणार, शिवसेना त्याच्या पाठीशी ठाम उभे राहणार. आम्ही सारे शिवसेनेचे मावळे त्याच्या पाठीशी ठाम उभे राहणार. हे आजच सांगतो तुम्हाला. हा माज विचार करा ना, मी कित्येकदा सांगत असतो, आपण विचार करा. आता समजा मी दक्षिण भारतात कधी जात असेल, मी उत्तर भारतात कधी जात असेल, मी तिकडच्या प्रांतातल्या त्या भाषांचा अनादर करणार नाही. कारण शेवटी बघा, भारत हे एक संघ राज्य आहे. अनेक राज्य विविधतेने नटलेला आपला भारत आहे. या भारतामध्ये याच्यामध्ये राज्यांची रचनाच मुळात भाषेच्या आधारावर झाली आहे. काही तुम्हाला वेगळं मी नव्याने काय सांगणार तुम्हाला. याच्यामध्ये गुजरातीच्या याच्यावर झाला, राजस्थान मारवाडी याच्यावर झाला, मध्य प्रदेश बिहार असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, किंवा उत्तर प्रदेश बिहार असेल, भोजपुरी पट्टा आहे हा, झारखंड असेल, किंवा काश्मीरमध्ये काश्मीरी बोलली जाते, पंजाबमध्ये पंजाबी बोलली जाते, दक्षिणेतल्या आपापल्या भाषा, तमिळनाडूची आपली भाषा असेल, तमिळ असेल, कर्नाटकात कन्नड असेल, महाराष्ट्रात मराठी आहे. प्रत्येकाच्या आपापल्या भाषा आहेत. आणि या सर्वच्या सर्व भाषा, म्हणजे जर मराठी माझी माय असेल तर या साऱ्या भाषा या माझ्या मावशा आहेत. म्हणजे मायही तितकीच महत्वाची, मावशीही तितकीच महत्वाची. या सगळ्या भाषा सर्वात म्हणजे बघा, एका चढ एक या भाषा सुंदर सुंदर भाषा आहेत. बंगाली ही तितकी सुंदर, ओरिया ही तितकीच सुंदर, कन्नड ही तितकीच सुंदर, भोजपुरी ही तितकीच सुंदर, काश्मीरी ही तितकीच सुंदर, गुजराती ही तितकीच सुंदर. मला कुठल्या भाषेचा आक्षेप नाही.
पण सगळ्यात पहिला प्रेफरन्स हा माझ्या मराठीला दिला जाणार. मराठी, आता प्रत्येक कुणाकुणाच्या काय भूमिका याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही, पण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सदैव सदैव तत्पर असणार. लक्षात घ्या, शिवसेनेच्या भूमिका ह्या व्यापक आहेत, पण याचा अर्थ हा नाही की भूमिपुत्रांना तुम्ही कुणीही यावे आणि टपली मारून जावे. ते आपण खेळत होतो ना, कुणीही यावे टिकली मारून जावे, टपली मारून जावे. नाही नाही, हे मुंब्र्यामध्ये माजले. आता मुंब्राच नाही, तुम्ही पाहिलं असाल, अगदी मलबार हिलमध्ये झालं, मुंबादेवीमध्ये झालं, मुलुंडमध्ये झालं. अगदी घर द्यायचं टाळायचं. तुम्ही मच्छी मांस मटण खात असाल त्यांना घरं टाळायची, ऑफिसेस द्यायचे नाहीत. भाजपाचे सरकार आले म्हणे काय त्यांना आता मारवाडी बोलायचे. हे प्रकार तुम्ही पाहिलेत. कल्याणमध्ये त्या दिवशीचं प्रकरण पाहिलं मी तुम्हाला, त्याही दिवशी सांगितलं हा वाद धर्माधर्माचा नाही. आता काल परवाचं वाल्मिक कराडचं आणि संतोष देशमुख यांची हत्या झाली सरपंचाची, मी तिथेही सांगितलं हा वाद जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा असा करण्याचा प्रयत्न होईल. जर आपण ह्या ट्रॅपमध्ये फसलो, आपण ह्या जाळ्यामध्ये फसलो, तर मात्र हा वाद वेगळीकडे राहील आणि न्याय मात्र होणार नाही. हे लक्षात घ्या. आपण इथे संतोष देशमुखांच्या बाबतीत न्याय व्हावा एवढ्याच विषयावर राहायचं. ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी ह्या प्रकारात कधीही जायचं नाही. याच्याशी जातींचा, धर्माचा, पंथाचा काहीही संबंध नाही. अगदी तसंच ज्यावेळेस आपला हा मुद्दा असला पाहिजे मराठी माणसावर त्याच्या स्वतःच्या महाराष्ट्रामध्ये होत असलेला अत्याचार, परप्रांतीय विरुद्ध मराठी, याच्या जात धर्म पंथ हे सगळं जर तुम्ही आणलात तर संपलात. मग ते काय बोलतात, भटेंगे तो कटेंगे, हे नक्की इथे होणार आहे. तुम्हाला याच्यात विभागवला का झाला मग राजकारणाला सुरुवात. मराठी माणसाच्या मूलभूत हक्कांचं, कारण मागेच आपण ऐकलं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय म्हणे. अभिजात भाषेचा दर्जा काय करायचं त्या असल्या दर्जांचा? काय करायचं ज्या वेळेस तुमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलण्याची त्या माणसाने, त्या युवकाने, त्या फळ विक्रेत्याला सांगितलं माझ्याशी मराठीत बोलतं, त्याच्यावरच जर गुन्हा नोंद होत असेल, काय म्हणायचं या असल्या गोष्टीला? ते कवी सुरेश भटांची ती कविता अगदी चांगलीच इथे शोभून दिसते. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, परी आपुल्याच घरात हालस सोसते मराठी, आपुल्याच घरात हाल सोसते मराठी. असो, तुम्ही पहा ना, अगदी कुठल्याही राज्यात गेले ना हे परप्रांतीय, तिकडच्या राज्याची भाषा शिकतात. तमिळनाडूमध्ये गेले तिकडची भाषा शिकायचा प्रयत्न करतात. आणि तिकडे तर जाणीवपूर्वक केलं जातं बरं का. दक्षिण भारतामध्ये जाणीवपूर्वक जर हिंदी येत असेल तरी हिंदीत बोलत नाही तुमच्याशी. ते तुम्ही माझ्याशी तमिळमध्ये बोला, नाहीतर इंग्रजीमध्ये बोला. इंग्रजी येत नाही, तमिळ सुधरत नाही, करायचं कसं, करायचं कसं? शिकण्याविना पर्याय नाही. हाच एक फॉर्म्युला ठेवायचा का? मग विचार करा मी काय सांगतो. कर्नाटकात तेच. अगदी तुम्ही बेळगावाविषयी पहा ना, बेळगावामध्ये सुद्धा मराठी शाळांमध्ये कन्नड सक्ती झाली. पहिली भाषा ही कन्नड असली पाहिजे. राज्य आहे कर्नाटक, राज्याचा भाग आहे. कर्नाटक राज्याची उपराजधानी आहे बेळगाव. आता विचार करा, महाराष्ट्रात ज्यावेळेस शिवसेना, मला वाटतं दिवाकर रावते साहेब परिवहन मंत्री होते. दिवाकर रावते साहेबांच्या परिवहन मंत्रालयाच्या काळामध्ये ज्यावेळेस कर्नाटकात जय महाराष्ट्र या शब्दाला बंदी घातली होती, त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे एसटीच्या लोगोच्या खाली जय महाराष्ट्र अशी टॅगलाईन लिहिली असते. म्हणजे एसटी महामंडळाचा तो लोगो असतो, ते चाक आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ असं लिहिलं असतं. त्याच्या खाली एक जय महाराष्ट्र असं एक वाढीव चौकट ती ॲड केलेली आहे तिथे. बघितली तुम्ही जय महाराष्ट्र नावाची? ती चौकट वाढवण्याचं कारणच तेवढं होतं, कारण कर्नाटकामध्ये जय महाराष्ट्र या शब्दाला बंदी होती. मग आपण काय केलं, आपल्या एसटी महामंडळाच्या बसेस तिकडे जातात ना कायम, त्या एसटी महामंडळाच्या बसेसवरच जय महाराष्ट्र अधिकृतपणे ॲड केलं. दाखवा काय करता येते. याला म्हणतात शिवसेना. असो, इथे मी पुन्हा सांगतो, कुठल्याही धर्माला, पंथाला, प्रांताला दुखवण्याचा हेतू नाही. पण जर ही टघेगिरी तुम्ही करत असाल मराठी माणसावर, तर ही टघेगिरी मात्र इथे खपवून घेतली जाणार नाही. कल्याणमध्ये पाहिलं, बदलापुरात पाहिलं, मुंब्र्यापर्यंत आलंय, ठाण्यामध्ये पाहिलं, मुलुंडमध्ये पाहिलं, संबंध मुंबईभर तुम्ही हे जर करणार
तर ह्याचा कुठेतरी एक स्फोट होणार. लक्षात घ्या, आम्ही वेगळ्या गृहयुद्धामध्ये आहोत, एका वेगळ्या गृहयुद्धामध्ये आहोत. त्याचा अशा प्रकारे गैरफायदा घ्यायचा कोणी प्रयत्न करू नये. जर ह्या सगळ्या गोष्टींचा स्फोट कुठे झाला तर मात्र हा स्फोट थांबवता येणार नाही. मग त्यामुळे सगळ्यांनी ती गंगा जमुना तहजीब वगैरे अनेक दाखले द्यायचे प्रयत्न केले. सगळ्याचे ठेके महाराष्ट्राने घेतलेले नाहीत, हे लक्षात घ्यायचं. असो, या विषयावर मी तुर्तास इथे पडदा टाकतोय. विशाल गवळीचे विशेषतः आभार मानतो. सगळ्याच पक्षांनी एकत्र यावं या सगळ्यासाठी. मी म्हणणार नाही कुण्या एका पक्षाचं का, सगळ्यांनी एकत्र यावं. अगदी शिंदे गटाने यावं, अजित पवार गटाने यावं, कमळीने यावं, मनसेने यावं, सगळ्या पक्षांनी यावं. पण मराठी माणसाच्या बाबतीत जर अन्याय कुठे घडत असेल त्या बाबतीत कुणाचीही तमा बाळगली जाणार नाही, हे ठासून सांगावं. या महाराष्ट्रामध्ये राजकारण वेगळ्या बाजूला आणि महाराष्ट्राची, मराठी मनाची, मराठी अस्मितेची, मराठी स्वाभिमानाची ती लढाई वेगळ्या बाजूला. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.